नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सर्वात सोपी, तेल न पिणारी, नळीदार, एकदम कुरकुरीत झटपट अशी तांदळाची चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी 1 कप डाळवं घेतलेलं आहे। डाळवं हे भाजलेलं असतं, त्यामुळे आपल्याला याला भाजायची गरज नाही। आता याची आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पावडर तयार करून घ्यायची आहे। आता आपण पावडर बनवून घेतलेली आहे आणि ही पावडर आपल्याला मोठ्या भांड्यामध्ये चाळून घ्यायची आहे। एकदम बारीक केली की यावरती जास्तीचे कण राहत नाही। बघा, एकदम बारीक झालेली आहे आणि थोडेफार जे कण राहिलेले आहे ते आपल्याला टाकून द्यायचे आहे। आणि त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे त्याच कपाने 3 कप तांदळाचं पीठ। आता तांदळाचं पीठ घेताना हे शक्यतो ताजच घ्यायचं आहे, खूप जुनं घ्यायचं नाही। आणि इथे मी रेशनिंगच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदूळ स्वच्छ धुवायचे आणि फॅनखाली सुकवून मगच दळून आणायचे। आता हे सगळं आपण चाळून घेऊ। तर इथे मी तांदळाचं पीठ आणि जे डाळवं सगळं चाळून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे। इथे मी अर्धा चमचा हळद, त्यानंतर 2 चमचे पांढरे तीळ, 3 चमचे इथे मिरची पावडर घेतलेली आहे। आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ, 1 चमचा ओवा, 1 चमचा बडीशोपची पावडर घेतलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे 1 चमचा धना पावडर। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आपण जे कोरडे मसाले घातले ते सगळे मिक्स करून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे। तर इथे बघा, मी अर्धा कप घेतलेला, त्या अर्धा कपाने मी हे तेल घेतलेलं आणि तेल हे कडकडीत गरम करून घेतलेलं आहे, ते यावरती आपल्याला घालायचं आहे। आणि तेल घातल्यानंतर आपल्याला झाऱ्या किंवा चमच्यानी हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता ज्यावेळेस तुम्हाला चकली बनवायची त्यावेळेस तुम्ही एखादी वाटी किंवा ग्लास, पेला हे सगळं मोजण्यासाठी तुम्ही घ्यायचं आहे, म्हणजे तुमचीसुद्धा ही चकली परफेक्ट होईल। आता बरेच जणांच्या घरामध्ये कप नसतात, त्यासाठी एखादी वाटी तुम्ही सेट करून घ्यायची आहे आणि त्यानेच सगळी मापे घ्यायची आहे। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ। आता जे मोहन घातलेलं ते सगळ्या पिठाला व्यवस्थित लागल्या पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, असं चोळून घ्यायचं आहे। आता इथे तेल आपण सगळ्या पिठाला चोळून घेतलेलं आहे आणि छान अशी याची मूठ तयार होते। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। पाणी घेताना आपल्याला गरम करून घ्यायचं आणि मगच थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे किंवा मळून घ्यायचं आहे। खूप जास्तीचं पाणी घालायचं नाही, नाहीतर चकलीचं पीठ आहे ते पातळ होईल। पातळ जर पीठ झालं तर चकलीला काटे व्यवस्थित येत नाही। आता हे आपण मळून घेऊ। इथे चकलीचं पीठ आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेतलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता काय करायचं, आता हे छोटं भांडं आहे माझं। आपल्याला ज्यावेळेस सोऱ्यामध्ये पीठ भरायचं त्यावेळेस जेवढं लागेल तेवढं घ्यायचं आणि आपल्याला एकदम जसं आपण भाकरीला पीठ मळतो तसं अगदी रगडून रगडून एकजीव करायचं आहे। या पद्धतीने रगडायचं म्हणजे छान असं एकजीव होतं आणि चकली कुठेही तुटत नाही। खूप जर घट्ट पीठ जर असेल तर अगदी थोडंसं पाणी लावून मळून घ्यायचं आहे। घट्ट जर पीठ तुम्ही सोऱ्यामध्ये भरलं तर चकली ज्यावेळेस आपण पाडतो त्यावेळेस चकली तुटू शकते। आता इथे मी घेतलेलं आहे सोऱ्या। या सोऱ्यामध्ये आपल्याला ही चकती घालायची, पण जी खरखरीत बाजू आहे ती बाहेर आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला घालायची आहे। बघा, या पद्धतीने घालून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला अगदी थोडंसं तेल लावायचं आहे। ह्या चकतीला लावायचं आणि बाजूने सुद्धा तेल लावायचं आहे, अगदी थोडंसंच लावायचं आहे। आणि त्यानंतर सोऱ्याची जी वरची बाजू आहे ही चकती, ह्या चकतीला सुद्धा आपल्याला तेल लावायचं आहे। त्यानंतर
लगेचच आपल्याला हे पीठ सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे. अगदी थोडं थोडं भरायचं, दाबून भरायचं, कुठेही गॅप ठेवायचा नाही. गॅप जर ठेवला तर चकली तुटू शकते. बघा, या पद्धतीने आपल्याला भरून सोऱ्या बंद करायचा आहे. एकदम दाबून असा मी भरून घेतलेला आहे. आता सोऱ्या बंद करून घेऊ. आता आपल्याला चकली बनवायची, त्यासाठी इथे मी मोठा डब्बा घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला अगदी छोट्या छोट्या जेवणाच्या डिश ठेवायच्या आहे. तेल लावायची अजिबात गरज नाही आणि लगेचच आपल्याला चकली पाडून घ्यायची आहे. जे पहिलं टोक आहे ते आपल्याला अगदी थोडंसं दाबून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता, छान अशी आपली चकली तयार होते आणि एकदम काटेदार होते. आता तुम्हाला किती मोठी करायची, छोटी करायची, त्यानुसार तुम्ही चकली पाडून घ्यायची आहे. आणि जे शेवटचं टोक आहे ते पुन्हा हे चिकटून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, छान अशी आपली चकली तयार झालेली आहे आणि काटेसुद्धा तुम्ही बघू शकता. आता अशाच पद्धतीने आपण 2-3 चकल्या करून घ्यायच्या आहे. पहिलं टोक जुळवायचं आणि त्यानंतर आपल्याला वेढा घ्यायचा आहे. कधी तुम्ही केली नसेल तर ह्या पद्धतीने करून बघा. आणि याआधीसुद्धा मी चॅनलवर खूप साऱ्या चकलीच्या रेसिपी दिलेल्या आहे, तिथे तुम्ही बघू शकता. आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. ह्या पद्धतीने आपण सगळ्या चकल्या पाडून घेऊ. तर इथे 4ही चकल्या अशा डिशच्या बुडावर आपण बनवून घेतलेले आहे, पाडून घेतलेले आहे. आता आपण तळायला सुरुवात करूया. इथे तेल गरम करायला ठेवलं आणि त्या तेलामध्ये आपल्याला एक एक चकली सोडून घ्यायची आहे. या पद्धतीने सोडायची आहे. आता जेवढ्या तेलात बसतील तेवढ्या चकल्या आपल्याला सोडून घ्यायच्या आहे. तर बघा, इथे मी 4 चकल्या सोडून घेतलेल्या आहेत. आता महत्त्वाची टिप म्हणजे ज्यावेळेस आपण चकली तळतो त्यावेळेस तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे. आणि ज्यावेळेस चकली ही तळत असते त्यावेळेस बुडबुडे कमी होतात, त्यावेळेस समजायचं चकली छान अशी तळल्या गेलेली आहे. नंतरच आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. तर इथे तेलाचे बुडबुडे कमी झालेले आहे आणि आपल्याला चकली पलटवून घ्यायची आहे. खूप जर गॅस मोठा ठेवला तर चकली ही आपली वरून जळून जाईल आणि आतून तशीच कच्ची राहील, कुरकुरीत होणार नाही. तर एक बाजू आपली तळून झालेली आहे. आता दुसरी बाजू आपण पलटवून तळून घेऊ. तर इथे तेलाचे बुडबुडे कमी झाले आणि चकली तळाला बसलेली आहे. या अर्थी समजायचं आपली चकली ही खमंग खरपूस झालेली आहे आणि तळल्या गेलेली आहे आणि हलकी झालेली आहे. आता आपण ही कढईला घ्यायची आणि एक्स्ट्राचं तेल आहे ते कढईमध्ये पुन्हा जाईल. आणि बघू शकता इथे छान अशी चकली आपली तयार झालेली आहे. आता ही काढून घेऊ आणि बाकीच्या राहिलेल्या ह्याच पद्धतीने आपण तळून घेऊ. तर इथे आपली सगळी चकली बनवून तयार झालेली आहे. करायला अतिशय सोपी आहे आणि तुम्ही बघू शकता एकसारखा वेढा आलेला आहे आणि चकलीचा रंग तुम्ही बघू शकता. तर कुठेही तेल पिलेले नाही, तुकडे झालेले नाही, अजिबात तेलकट झालेली नाही आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहील अशी ही चकली तयार झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. करायला खूप सोपी आहे, अगदी कमी साहित्यामध्ये आहे आणि घरातल्या साहित्यामध्ये आहे. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही ही चकली एरवीसुद्धा बनवू शकता. मुलांना प्रवासामध्ये हॉस्टेलला असतील त्या मुलांसाठी सुद्धा ही बनवू शकता. आणि आता दिवाळी आलेली आहे आणि दिवाळीमध्ये भरपूर सारी कामं असतात, त्यावेळेस आपल्याला भाजणी बनवायला वेळ मिळत नाही. तर त्यासाठी अशी ही सोप्या पद्धतीने तुम्ही तांदळाची चकली जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.